नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर पाहू शकता इथे 5.5 इंच शोल्डर टाकलेला आहे, 8.5 इंच छाती आहे आणि 28 इंचाची इथे कमर आहे। तर सगळं मापे लावून इथे बॅकचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर गळा रुंदी टाकली आहे 2 इंच आणि गळा उंची आहे 8 इंच। तर त्यानंतर इथे अशा प्रकारे गळा कट केलेला आहे आणि आता हा जो अस्तरचा भाग आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचा आहे गळा आणि त्यानंतर अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला गोल गळ्यावर खूप सुंदर अशी पॅच डिझाइन तयार करायची आहे साडीचा कपडा वापरून। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन शिकणारे असणार त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण व्हिडिओ पाहून सहजपणे ही जी ब्लाउज डिझाइन आहे तयार करता येणार आहे। तर पाहू शकता आता आपल्याला सर्वात पहिले अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिले आपण गळा जोडणार आहोत, गळ्यावर शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर जे पूर्ण अस्तर आहे आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे। तर इथे सर्वात पहिले आपण अस्तर जोडलेलं आहे, तर अस्तर जे आहे ते आपल्याला आतमधल्या साइडने जोडलेलं आहे। जर आपल्याला गळा पलटवायचा असेल तर आपण फक्त गळा जोडला असता आणि त्यानंतर पलटवून घेतलेला असता, तर गळ्याला आपल्याला वरून पॅच डिझाइन करायची आहे, त्याच्यामुळे आपला गळा जो आहे तो आतमधल्या बाहेरच्या साइडने पलटवलेला नाही आहे। तर पूर्ण अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकच्या आतमध्ये जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे काही बाहेर आलेलं अस्तर आहे ते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे आपलं जे अस्तर आहे ते पूर्ण इथे कट करून घेतले आहे आणि गळ्याचं पण पूर्ण कट करून घेतलेला आहे। तर पाहू शकता मंडळी आता आपल्याला करायचं आहे जो आपला कॅनव्हास आहे तर त्याच्यावरती आपल्याला गळा पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे आपल्याला जेवढा गळा रुंदीला घेतलेला आहे आपण आणि उंचीला तेवढ्याच आकाराचा आपल्याला कॅनव्हास इथे कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने कॅनव्हास आपल्याला जेवढा पाहिजे गळ्याच्या साइज नुसार मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला जो काही गळा पॅच करायचा आहे त्याची इथे मी डिझाइन अशा प्रकारे आखून घेतलेली आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कॅनव्हासवर सर्वात पहिले डिझाइन आखून घ्यायची असते। त्यानंतर कट करून घ्यायचा आणि आपल्याला जो काही कापड आहे त्याच्यावर हा कॅनव्हास आपण जसंच्या तसा ठेवून पहिले पिनअप करून घ्यायचा, म्हणजे आपला कॅनव्हास जो आहे तो इकडे तिकडे हलणार नाही किंवा आपल्याला वरून प्रेस फिरवली तरी चालेल आणि प्रेसनी पण हा कॅनव्हास कापडला चिपकला जातो। तर इथे मी पिनअप करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावर पूर्ण शिलाया लावून हा कॅनव्हास कापडला जोडून घ्यायचा आणि जोडल्यानंतर पाहू शकता जो कॅनव्हासच्या बाहेर आलेला कापड आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आतमध्ये जो होता कापड तो पण कट करून घेतलेला आहे आणि हा जो कॅनव्हास आहे आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे आपलं सरळ साइडने आपल्याला ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने ठेवायचा आणि त्यानंतर वरून याला टाचणीने पूर्ण पिनअप करायचं, जेणेकरून आपला कॅनव्हास आणि कॅनव्हास पॅच जो आहे तो कापडचा तयार केलेला हलणार नाही, आपल्याला पटकन आपल्याला याच्यावर शिलाई लावता येणार। तर पाहू शकता सर्वात पहिले गळ्याला अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथे आता शिलाई लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता कडेने अगदी 1/2 इंचाची इथे शिलाई लावून घ्यायची आणि हा पॅच अशा प्रकारे लावायचा की आपला जो आतमध्ये पण जास्त यायला नको, अगदी काठावर गळ्याच्या इथे 1/2 इंचाची आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतमधल्या साइडने लावल्यावर आता आपल्याला बाहेरच्या साइडने पण व्यवस्थित जसा आपला शेप आहे त्या शेपनुसार आपल्याला पूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे आणि शिलाई लावताना आपल्याला अगदी सावकाश लावायची आहे, आपले शिलाई जी आपले पॅच आहे त्याच्या बाहेर पण यायला नको। तर अशा प्रकारे शिलाई लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला वरून लावायची आहे लेस। तर पाहू शकता इथे जी लेस आहे ती आपल्याला अशा प्रकारे कडेने शिलाई लावून घ्यायची आहे आणि लेस लावताना आपल्याला लेसच्या मधून शिलाई न मारता साइडने एका कडेने सर्वात पहिले लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साइडने आपल्याला शिलाई लावून घ्यायची लेसला, त्याच्यामुळे आपली जी लेस आहे ती उठल्यासारखी दिसत नाही आणि लेसची फिनिशिंग पण छान दिसतं। त्यासाठी आपल्याला अगदी प्रॉपर जसा शेप आहे त्या शेपनुसार आपल्याला इथे सावकाश मध्ये लेस लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर आपला
पॅच डिझाईन जो आहे तो तयार होणार आहे। तर हा जो डिझाईन आहे तुम्ही कुठल्या पण साडीवर शिवू शकता। काठपदरची साडी असली त्याच्यावर आणखी छान उठून दिसतं। तर पाहू शकता इथे कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर असा पॅच डिझाईन तयार झालेला आहे। तर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला किंवा डिझाईन कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर पाहू शकता त्यानंतर आपला पॅच जो आहे तो लावून झाल्याच्या नंतर आतमधल्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण गोल गळ्याला पायपिंग केलेली आहे। तर हा आतमधला गळ्याचा जो शेप आहे तो तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, बाण गळा, मटका गळा। तर मी इथे गोल गळा घेतलेला आहे। तर पाहू शकता आतमध्ये गोल गळा आणि बाहेरच्या साईडने अशा प्रकारे पॅचची डिझाईन साडीचा कपडा वापरून तयार केलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायची आहे तुरपाईची पट्टी। तर पाहू शकता इथे त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने लावून आतमध्ये पलटवायची आहे आणि नंतर याला हात शिलाई लावायची असतं। तर अशा पद्धतीने आपलं जे आहे ते ब्लाउजचं डिझाईन खूप सुंदर इथे तयार झालेलं आहे। आणि आता आपण याला लावणार आहोत नॉट आणि त्या नॉटला छोटे छोटे त्रिकोण मध्ये इथे लटकन बनवून घ्यायचे। तर खूप सुंदर असे कलर कॉम्बिनेशन मध्ये मी लटकन तयार केलेले आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर शोल्डर पासून 3 इंचावर आपल्याला लटकन जे आहे ते इथे लावून घ्यायचे असतात। तर पाहू शकता दोन्ही साइडने जे नॉट आहे ते इथे अशा प्रकारे जोडून झालेले आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।